अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। सुख देईल शंकर करा पूजन लवकर, नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा। लक्ष्मण म्हणे घे नाम पावशील तू सुखधाम, नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा। शिवहर शिवहर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिः देवै सदा पूजिता सा मां पातु भगवती सरस्वती निशेषजाड्यापहा। सुख देईल शंकर करा पूजन लवकर, नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा। शिवहर प्रस्तुत प्राप्त समयी पवित्र कारेगाव नगर आणि या नगरीचे आराध्य दैवत सच्चिदानंद स्वरूप भगवान सिद्धेश्वर यांच्या वर्धापन दिनानिमित्त संपन्न होत असणारा आध्यात्मिक सोहळा या गावातील तमाम वीरशैव लिंगायत समाज तथा सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतून आलेले सर्व तमाम शिवभक्त, या ठिकाणी उपस्थित आमचे विनेकरी माहेश्वर मूर्ती पारडीकर महाराज, या ठिकाणी उपस्थित सर्व शिवकीर्तनकार शिवकथाकार श्री शिवभक्त परायण रमेश महाराज कस्तुरे तथा शिवकीर्तनकार श्री शिवभक्त परायण व्यंकटराव माटोरे, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गानतीर्थ म्हणून ज्यांना संबोधित केलं जातं असे शिवभक्त परायण हवगी पन्नासे कवठा तथा आपल्या जवळच सेलगाव नगर आहे तेथील हरिभक्त परायण बाळासाहेब कुलकर्णी दस्तापूर, आमच्या त्रिकुटेश्वर भगवंताच्या नगरीमध्ये निवासित असणारे घागरदरे सुंदर असं गायन तेही करतात। त्यांना साथ देण्याकरता पंचक्रोशीतून गायक मंडळी आलेली आहे तथा उभय मृदंगाचार्य एक शिवभक्त परायण केदारजी सुघावे आणि आपलं नाव लहू महाराज लहू महाराज शिर्षीकर, अशा पवित्र भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये हा संपन्न होत असणारा सोहळा आणि त्या निमित्तानं सेलगाव असेल, खडकमांजरी असेल, वाडकेवाडी असेल, वाणी पिंपळगाव असेल,
पेटशिवणी असेल, लोहा असेल, शेवडी असेल, अन्य गावातून पेनूर आदी गावातून सर्व भाविक सद्भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला नमस्कार करून चिंतनाला सुरुवात करतोय. शिवहर या महाराष्ट्रामध्ये वीरशैव धर्म तथा सकल धर्म तत्वज्ञान ज्यांनी आपल्या पवित्र वाणीतून प्रकट केलं असे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली या सर्वांना न्याय मिळावा, समता मिळावी, बंधुता मिळावा, महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना व्हावी याकरता ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले, मग ते युद्ध कौशल्य असेल, ज्ञान कौशल्य असेल, या सर्व कौशल्यातून ज्यांनी महामेरू पदवी प्राप्त केली असे छत्रपती शिवाजीराय 12व्या शतमानामध्ये नास्तिकांचा कहर माजलेला होता. असं सांगितलं जातं 12वं शतमान म्हणजे अत्यंत घातक शतमान. त्या शतमानामध्ये नियम असा होता, त्याच्याच घरी जायचं ज्यानं कर्ज काढलेलं आहे, त्याच्याच घरी जायचं ज्याला चोरी करता येते, आणि त्याच्याच घरी जायचं जो देवपूजा मान्य करत नाही. प्रमाण आहे, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागम कुतः. सर्वांचं माइंड सेट केलं होतं की तू मेल्यावर पुन्हा येणार आहेस का? नाही ना. मग खा पी मौज कर, आणि हे करण्यासाठी पैसा मिळत नसेल शेती विकता येत नसेल कर्ज काढ, कर्ज मिळत नसेल बँक फोड, पण काय कर? मौज कर. कशासाठी? हे जीवन निघून जाणार आहे, आणि हे जीवन जाण्या अगोदर या शरीराचं कारण असं आहे. शरीर प्राप्त कशासाठी होतं तर सांगितलं गेलेलं आहे, शरीर माध्यमेन खलु धर्म साधनम. शरीर माध्यम आहे भोग भोगण्याचं, आणि या देहाच्या माध्यमातून भोग भोगले नाहीत तर जीवन व्यर्थ जाईल. पण त्याच ठिकाणी शास्त्र आलं महाराज, त्याच ठिकाणी संत आले आणि सावध केलं आपल्याला. अरे फक्त भोग भोगण्यासाठी शरीर प्राप्त झालेलं नाही, भोग भोगून शरीर धन्य होणार नाही, तर शरीराच्या माध्यमातून मंत्र बोलले पाहिजेत, अभंग बोलले पाहिजेत, ओवी बोलली पाहिजे, तर ते शरीर धन्य आहे, नाही तर ते शरीर धन्य नाही. आणि म्हणून म्हटलं मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, मंत्र पंचाक्षर. धन्य धन्य मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. अरे शरीर तेच धन्य आहे ज्या मुखातून पंचाक्षरी मंत्राचा बोध आहे. आणि म्हणून शिवसंत लक्ष्मण महाराज आपल्याला कळकळून सांगतात की लक्ष्मण म्हणे घे नाम
आणि पावशील सुख तू सुखधाम, नुसतं नाही, हा तू पावशील. शेजाऱ्यानं नाव घेतल्यावर मी सुखाला प्राप्त होणार नाही. किंबहुना मी धाम ज्याला म्हणतात, तद्धाम परमम मम, माझा जन्म त्या परमधामाच्या प्राप्तीकरता झाला. माझा जन्म त्या पंचाक्षरी मंत्र जपासाठी प्राप्त झाला. माझा जन्म कपाळावर भस्म लावण्यासाठी प्राप्त झाला. माझा जन्म गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करण्यासाठी झाला. माझा जन्म गळ्यामध्ये कंठ म्हणजे रुद्राक्ष धारण करण्यासाठी झाला. आणि या सर्व गोष्टींचा त्याग करून खाया पिया सुखसे सोया चादर लियो ओढाया रे, हे सर्व सोडलं आणि फक्त खाणं पिणं झोपणं आणि गप्पा मारणं यामध्ये आयुष्य जर घालवलं तर आयुष्य खातो काळ. सावधान, सावधान, सावधान केलेलं आहे. तस्मात जाग्रत जाग्रत, अरे उठा जागेवा, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. पुन्हा हे संहिताचा घोरवा जानी रहा श्री हरीच्या, संहिताचा घोरवा जानी रहा श्री हरीच्या. स्वयंता भोगवा जाने रहा श्री हरीचा, स्वयंता भोगवा जाने रहा श्री हरीचा. हे आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, हे काळते पळते महा, काढते महा, संहिताचा घोरवा स्वयंता भोगवा जानी रहा श्री हरीच्या, जानी रहा श्री हरीच्या. जाने रहा श्री हरीचा, जाने रहा श्री हरीचा. आणि म्हणून मानवीय जीवन जे प्राप्त झालेलं आहे ते नाम घेण्यासाठी झालेलं आहे. आणि आपल्या देवताचं नाव आहे सिद्धेश्वर, जे मुळात सिद्ध आहे. त्याला सिद्ध करण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. मला सांगा, शिजवलेल्या अन्नाला पुन्हा शिजवण्याची गरज आहे का? सुगंधित असणाऱ्या फुलाला पुन्हा सुगंध देण्याची गरज आहे का? प्रकाशित असणाऱ्या सूर्याला पुन्हा प्रकाश देण्याची गरज आहे का? आणि ज्याच्यासोबत पार्वती आहे अशा शंकराला सिद्ध करण्याची गरज आहे का? निश्चितच नाही. म्हणून संत म्हटलेले, चंद्र ते ते चंद्रिका, शंभू ते ते अंबिका, संत ते ते विवेका. आणि म्हणून अशा पवित्र ठिकाणी आज आपण यज्ञ करत आहोत. आणि या यज्ञाच्या निमित्तानं अन्नदान, या यज्ञाच्या निमित्तानं उदकदान, या यज्ञाच्या निमित्तानं पंचक्रोशीतील सर्व सज्जनांचं आगमन, ही काय सामान्य गोष्ट आहे का? ही अतिशय असामान्य गोष्ट आहे. आणि म्हणून मला म्हणावं वाटतं, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, कोणताही धर्म, कोणताही देव आणि कोणतंही तत्व टिकण्यासाठी 5 गोष्टी नितांत आवश्यक असतात. धर्माला काय असावं? इतिहास असावा. धर्माला कला असावी. धर्माला सदाचार असावा. धर्माला साहित्य असावं. आणि धर्माला तत्वज्ञान असावं. ज्या धर्मामध्ये तत्वज्ञान नाही, ज्या धर्मामध्ये साहित्य नाही, ज्या धर्मामध्ये कला नाही, ज्या धर्मामध्ये सदाचार नाही आणि ज्या धर्मामध्ये इतिहास नाही, तो धर्म जास्त दिवस जगत नाही. जो तो धर्म चंद्र सूर्य असेपर्यंत तरत नाही. आणि म्हणून धर्म टिकवायचा असेल तर धर्माला तत्वज्ञानाची गरज आहे. आता धर्माला तत्वज्ञानाची गरज कशासाठी आहे पहा. या ठिकाणी तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ असा सांगितलेला आहे शास्त्रामध्ये की आता हा माईक आहे. हा माईक तयार कशापासून झाला? लोखंडाच्या कणापासून. लोखंडाच्या कणांचं स्वरूप कळालं की माईक जसा कळतो, तसं देवाचं स्वरूप कळालं की देवाचं तत्व कळतं. मग देवाचं स्वरूप कळण्यासाठी काय करावं लागतं? माणसाचं रूप कळावं लागतं. रूप कळालं की स्वरूप कळतं, की स्वरूप कळालं की रूप कळतं.
किंबहुना रूप प्राप्तच त्यासाठी झालेलं आहे की स्वरूप कळालं पाहिजे. रूप नश्वर आहे, रूप अशाश्वत आहे, रूप अनित्य आहे. आणि म्हणून स्वरूपाची प्राप्ती म्हणजे कशी आहे पहा. स्वरूपाची प्राप्ती म्हणजे जसं समुद्र आणि लाट यांचं नातं कसं आहे. लाट समुद्रापासून वेगळी दिसते पण वेगळी आहे का हो? आहे का? नाही आहे. वडिलांच्या पासून पुत्र वेगळा दिसतो पण पुत्र आणि वडील वेगळे नाहीत. पित्याचं दुसरं रूप म्हणजे पुत्र आहे. पित्याचं म्हणजे पित्याचं नव. पिता या शब्दाचा अर्थ असा केलेला आहे पालयती इति पिता की पिता इति पिता. आपल्याकडे पिता कुणाला म्हणतात? दापशेडकर. पिता इति पिता की पालयती इति पिता. पालयती इति पिता. या ठिकाणी बसलेले सर्व पिता कशी आहेत? पालयती इति पिता. पिता इति पिता असते तर इथं आलेच नसते. आहे की नाही? म्हणजे पालयती इति पिता आहेत. असे पिता आणि असे पुत्र परस्परापासून वेगळे नाहीत. तीळ आणि तेल परस्परापासून वेगळे नाहीत. पुष्प आणि सुगंध परस्परापासून वेगळे नाहीत. कापूर आणि गंध परस्परापासून वेगळे नाहीत. तसं स्वरूप आणि देव परस्परापासून वेगळे नाहीत हे कळण्याकरता मुखातून नाम घ्यावं लागतं. म्हणून मी म्हटलं मुखी मंत्र पंचाक्षर. धन्य धन्य ते शरीर शिवहर. तर भगवान सिद्धेश्वर कसे आहेत पहा. भगवान सिद्धेश्वर ज्या ठिकाणातून प्रकट झाले ते ठिकाण म्हणजे कोणतं आहे? उज्जैनी महाकाल. त्या ठिकाणी वटवृक्ष आहे. मला सांगा वटवृक्षाचं बीज कुणी कुणी पाहिले? हात वर करा. सर्वांनीच पाहिले. वटवृक्षाचं बीज किती लहान असतं पण त्या लहान बीजामध्ये किती मोठा वृक्ष लपलेला आहे. तसा देव आमचा अनो अनियान महतो महियान आहे. अणुपेक्षा अणु आहे आणि महानापेक्षा महान आहे. त्याला महान होण्याकरता भक्तीनं पूजित करावं लागतं. श्रवणम कीर्तनम शंभू स्मरणम पादसेवनम अर्चनम कीर्तनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन करावं लागतं. आपण कधी देवाला आत्मनिवेदन केले? आपण फक्त दुःख आलं की आत्मनिवेदन करतो. आपण दुःख आले की देवाला नमस्कार करतो. आपण दुःख आले की देवाला हार आणतो. आपण दुःख आले की देवाला बेलपत्र आणतो. पण खऱ्या अर्थानं आत्मनिवेदन केलंय का? भगवान शंकराला आजपर्यंत एकाच व्यक्तीनं एकाच देवतेनं आत्मनिवेदन केलं आणि ती देवता म्हणजे भगवान विष्णू आहे. कमल बल माधाय नेत्रवत असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की भगवान शंकराला तुषित म्हणजे आनंदी करण्यासाठी भगवान विष्णू 1008 कमलदल पिंडीवर समर्पित करत होते आणि एक कमलदल कमी पडलं महाराज. म्हणून नेत्र कमल भगवंताला समर्पित करणं म्हणजे आत्मनिवेदन करणं. आपलं आहे का असं आत्मनिवेदन? आणि त्याचा परिणाम भविष्यात असा झाला भगवान विष्णूंना भगवान शंकरांनी जगाच्या पालनाकरता चक्र दिलं आणि तेव्हापासून भगवान विष्णूंना काय म्हणू लागले? चक्र प्राणी. हे आत्मनिवेदन केल्यावर मिळतं. आपण आत्मनिवेदन करत नाही म्हणजे काय करतो? मनी नाही भावरे देवा मला पावरे. आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारातला भाजीपाला आहे? त्याला आत्मनिवेदन करावं लागतं आणि आत्मनिवेदन केलं की विष्णूसारखं चक्रवर्ती होता येतं आणि रावणासारखं नवग्रहाच्या पायऱ्या. आपल्या घराला सिमेंटच्या पायऱ्या होईनात. आज दुपारीच एका घरात जाण्याचा प्रसंग आला. आजोबा त्या ठिकाणी फळी टाकली होती आणि ती अगदी बारीक. माझा पाय पडल्यावर खाली जाते की काय असं वाटत होतं आणि खाली 5 फुटाचा नाला. म्हटलं आता हिथंच सत्य होते काय की. म्हणजे 2024 वर्ष चालू आहे. भारत कुठल्या दिशेला चाललो आहे जात आहे आणि तरी सुद्धा
आपली एवढी प्रगती नाही, त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे, अजून आत्मनिवेदन करायला आपण शिकलो नाही. शिवहर. मला सांगा, रावणानं विचार केला असता एवढं चांगलं शिर आहे आणि हे कापून देवाच्या चरणावर अर्पण कसं करायचं, आणि म्हणून काही नकली मुंडकं आणलं का? आपण जशा नकली सुपारी, नकली तांदूळ, सडलेला नारळ देवाला घेऊन येतो की नाही? खा देवा, देव त्याच्यावरच बसलाय. नाही महाराज, असली शिर समर्पित केलं. सत्य असणारं, स्वरूपित असणारं, ज्ञान मुकुट असणारा, वेद पंडित असणारा, शास्त्र पंडित असणारा, मंत्र पंडित असणारा, यज्ञ पंडित असणारा, याज्ञिक असणारा, कार्मिक असणारा, न्यायिक असणारा जो मुकुट आहे तो रावणाचा मुकुट आहे, सामान्य माणसाचा मुकुट नाही. आणि तो मुकुट देवाला अर्पण करणं म्हणजे देवाला 6 शास्त्र आणि 6 उपशास्त्र अर्पण करणं आहे. आणि ते शास्त्र अर्पण केल्यामुळं देव प्रकट झाला आणि देवानं आत्मलिंग दिलं. रावणाने भक्ती केली, राज्य दिले त्याला. भक्ती केली राज्य दिले त्याला. रावणाने भक्ती केली, राज्य दिले त्याला. रावणाने भक्ती केली राज्य दिले त्याला. हे श्री सैतान मालिक देता नाही घाला. हे रावणाने भक्ती केली, राज्य दिले त्याला. श्री सैतान मालिक देता नाही घाला. रावणाने भक्ती केली राज्य दिले त्याला. श्री सैतान मालिक देता नाही त्याला. आत्मलिंग प्राप्ती म्हणजे स्वरूपाची प्राप्ती आहे. आणि ती प्राप्ती करण्यासाठी सांगितलं की कलियुगा माझी भजन हे सार. भजन करा, भजन. आणि भजन म्हणजे तत्वज्ञानातला विषय आहे. आणि तत्वज्ञान म्हणजे काय पहा. तत्वज्ञान पाहायला गेलं तर तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये असं सांगितलेलं आहे, धर्म ज्या ठिकाणी सांगितला जातो त्याला पूर्वमीमांसा असं म्हणतात, आणि भक्ती ज्या ठिकाणी सांगितली जाते त्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. लक्षात आलं की मी काय म्हणतोय? ज्या ठिकाणी धर्माचं प्रकटीकरण आहे त्या ठिकाणी उत्तर मीमांसा आहे की पूर्वमीमांसा आहे? पूर्वमीमांसा आहे. आणि ज्या ठिकाणी भक्तीचं प्रकटीकरण आहे त्या ठिकाणी काय आहे? उत्तर मीमांसा. आणि उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा हे शास्त्राचे 2 अंग आहेत. जसं पक्षाला उंच भरारी मारायची असेल तर पंख किती पाहिजेत? 1 की 2? तसं तुम्हाला देवाच्या जवळ जायचं असेल तर तुम्हाला धर्म आणि भक्ती जवळ असायला पाहिजे. धर्म नसेल देव जवळ घेणार नाही, भक्ती नसेल देव जवळ घेणार नाही. कारण भक्ती आणि देव, भक्ती आणि धर्म म्हणजे आपलं लायसन आहे, म्हणजे आपली योग्यता आहे, म्हणजे आपली पात्रता आहे, म्हणजे आपली सामर्थ्य आहे, म्हणजे आपली क्षमता आहे. आणि क्षमता नसताना समुद्रात उडी मारणं खडकीकर म्हणजे आ बैल मार मुझे म्हणणंच आहे की नाही? बरोबर आहे ना? क्षमता नसताना उडी मारू नये. म्हणून एका ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात, बडे विन शक्ती बोलू नाही. आणि नाकाविन मोती आणि ज्ञानाविन पोथी. ज्ञानच नाही आणि पोथीच्या गोष्टी सांगतोय, काय कामाचं आहे? महाभारतामध्ये शक्तिशाली बबरी नावाचं पात्र होतं. आणि तो इतका शक्तिशाली होता, भगवान श्रीकृष्णानं सांगितलं एवढं युद्ध करू नका म्हणले, एका बाणात सगळ्यांना संपवतो म्हणले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले तुझ्याजवळ बळ आहे पण वापरायचं कुठं ही बुद्धी नाही म्हणले. म्हणले परीक्षा घ्या, परीक्षा. असं घेतली परीक्षा. म्हणले हे पिंपळाचं झाड आहे, एका बाणामध्ये सर्व पानांना छिद्र पाडतो म्हणले. पिंपळाला पानं किती असतात? डोक्याची केस मोजता येत असतील तर पिंपळाची पानं मोजता येतात. जसं डोक्याची केस मोजणं असंभव आहे तसं पिंपळाची पानं मोजणं व्यंकटराव असंभव आहे. बरोबर आहे की नाही? हे तसा न्याय आहे. त्या न्यायाप्रमाणे त्या बबरीनं बाण धनुष्याला लावला, मंत्र म्हणला, बाण सोडला, सर्व पानांना छिद्र पडली
आणि भगवंताला सांगितलं, पहा म्हणले सर्व पानांना छिद्र पडलेले आहेत, आता मला आज्ञा द्या, मी सर्व युद्ध संपवतो. कृष्ण म्हणले, थांब वेड्या, बळ असावं पण बळासोबत बुद्धी असावी. अफजल खानाजवळ खूप बळ होतं पण बुद्धी नव्हती, आणि शिवाजी महाराजांकडे बळही होतं आणि बुद्धही होतं, म्हणून त्यांना हार घालतोय. शिवहर शिवहर आणि म्हणून महाराज, या जगामध्ये असा एकच प्राणी आहे की त्याच्याजवळ बळ आणि शक्ती होती, आणि तो म्हणजे हत्ती आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये एखादा राजा निवडायचा म्हणलं तर हत्तीला बोलवायचे, माणसाला का बोलवायचे नाहीत? नोट दिले की बदलते ते. प्राणी नोटानं बदलत नाही, पण माणूस नोटानं बदलतो, असा काळ आलेला आहे. आणि म्हणून ही गोष्ट पूर्वी सर्वांना माहीत होती, आणि म्हणून ते माणसावर विश्वास ठेवत नव्हते. ते विश्वास कुणावर ठेवत होते? त्या हत्तीवर विश्वास ठेवत होते. हत्तीच्या सोंडामध्ये हार द्यायचे, आणि त्यांनी ज्यांच्या गळ्यामध्ये हार घातला तो माणूस म्हणजे आमच्याकरता राजा आहे, राजा. आणि आता लोकशाही आली. आता लोकशाही कशी चालते तुम्हाला माहिती आहे, मला वेगळं सांगायची गरज नाही. आणि हे बदलायचं असेल तर मुखामध्ये नाम घेतलं पाहिजे. शिवहर. तत्वज्ञान आपला विषय चाललेला आहे बघा. धर्माची उत्थानता करायची असेल, धर्म जिवंत ठेवायचा असेल तर तत्वज्ञानाची गरज आहे. आपलं तत्वज्ञान काय आहे हो? अष्टावरण, षटस्थल आणि पंचाचार. अष्टावरणामध्ये तत्व किती येतात? 8. गुरुलिंग जंगम. हे कोणतं तत्व आहे? धारणीय तत्व आहे. रुद्राक्ष मंत्राने विभूती. हे कोणतं तत्व आहे? पूजनीय. चुकलं महाराज. गुरुलिंग जंगम हे पूजनीय तत्व आहे. रुद्राक्ष मंत्राने विभूती हे धारणीय तत्व आहे. आणि तीर्थ आणि प्रसाद सेवनीय तत्व आहे. ह्याला अष्टावरणातलं हे तत्वज्ञान म्हणायचं. हे तत्वज्ञान आपल्याला माहित आहे का? तत्वज्ञान आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि अष्टावरण एक तत्व झालं. दुसरं तत्व असं सांगितलेलं आहे षटस्थल. षटस्थल म्हणजे षट म्हणजे 6 आणि स्थल म्हणजे पायऱ्या. देवाला प्राप्त करायचं आहे म्हणून एवढ्या लांबून आपण या ठिकाणी आलो, मग त्या पायऱ्या चढण्याची ताकद आहे का? मी आजोबाला म्हटलं मी चाललोय केदारला, येता का आजोबा? आजोबा म्हणतील महाराज लय वर चढलं की मला दम लागतो आणि तिथं ऑक्सिजनची कमी आहे, मग तिकडंच माझा रामनाम करता काय? मी येणार नाही म्हणतात ते. कारण त्यांना माहिती आहे आता मी पायऱ्या चढू शकत नाही. तसं देवाच्या जवळ जायचं आहे, देवाला जाणायचं आहे, देवाला अनुभूती करायची आहे, तर 6 पायरी आहेत. पहिली पायरी आहे भक्त व्हावं लागतं. माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य. या 6 पायऱ्या आपल्या जवळ असाव्या लागतात. आपल्याला पायरीच नाही. मी तर म्हणतो आपल्या धर्माला पायरी आहे, पण ती पायरी बघायला डोळे आहेत का? मला वाटते पाहायला डोळे आहेत पण दृष्टी नाही. यदा कदाचित दृष्टी आहे पण दृष्टिकोन नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये जगत असताना वाचाल तर वाचाल, किंबहुना वाचाल तर वाटचाल कराल. वाटचाल करायची असेल तर आपण वाचन केलं पाहिजे. वस्तूची प्राप्ती करायची आहे तर असं सांगितलं, श्रवण मनन निधिध्यासे साक्षात वस्तू भेटे विश्वासे. विश्वासानं शास्त्रानं सांगितलेलं आहे, अरे श्रवण कर, मनन कर, निधिध्यासन कर, तुझ्या हातामध्ये वस्तू आणून देतो, तुझ्या हातामध्ये. पण तुला श्रवण करता करता झोप लागते, श्रवण करता करता कमरला कळ लागते, गुडघ्यामध्ये कळा सुटतात. महाराज बैठक बसणं म्हणजे काय सोपं आहे का? 18 तास बैठक करावी लागते, तेव्हा 2 तास कीर्तन करता येत. म्हणजे खरं करायचं असेल तर, खरं काहीतरी बोलायचं असेल तर, शास्त्र बोलायचं असेल, तत्वज्ञान बोलायचं असेल तर खरंच बैठक बसवावीच लागते, त्याशिवाय ते बोलताच येत नाही. आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटतोय
की आपल्या धर्मामध्ये षटस्थल नावाचं तत्वज्ञान आहे. भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य. आणि त्यानंतर ना सांगितलं पंचाचार. 5 आचार म्हणजे तत्वज्ञान आहे. शिवाचार, सदाचार, लिंगाचार, भृत्याचार आणि गणाचार. हे 5 आचार आहेत. आणि हे 5 आचार म्हणजे तत्वज्ञान प्रतिपादन करणारे आहेत. मी सांगितलं एका मातेला की तुमच्याजवळ पंचाचार आहे का? ते म्हणले पंच काय माहित नाही म्हणले, पण आचार मात्र आमच्या घरी आहे. कशाचा आचार आहे? आंब्याचा आचार आहे, लोणचं. अहो ते आचार फक्त जिभेला मोह पाणी सोडणार आहे, पण बुद्धीला तृप्त करणारा आचार कुठं आहे? लक्षात ठेवा, बुद्धीला तृप्त करणारा आचार फक्त तत्वज्ञानच देऊ शकतो. आणि म्हणून धर्म जिवंत ठेवायचा असेल तर तत्वज्ञान जिवंत ठेवावं लागेल. शिवहर. आता साहित्य पहा. साहित्यामध्ये पुराण येतं महाराज, साहित्यामध्ये संत वाङ्मय येतं. आज पहा, लिंग तत्व जाणायचं असेल तर मला संस्कृत कळतंय म्हणून मी संस्कृत वाचेन, पण तुम्ही काय कराल? पण तुमच्या आमच्यावर उपकार ज्यांनी केले असे संत, त्यांचे किती मोठे उपकार आहेत. त्यांनी सांगितलं लिंगार्पित कर्म परमहाची धर्म जाणो निया वर्म प्राणी सुखावला. सुखत्वाची प्राप्ती करायची ना तर लिंग तत्वाला जाणा. लिंग म्हणजे लिंग आमुचे जीवन. लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंगामुचे जीवन, लिंगामुचे जीवन. लिंग ब्रह्मा सनातन, लिंग ब्रह्मा सनातन, लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन. लिंग ब्रह्म सनातन, लिंग ब्रह्म सनातन, लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन. हे लिंग आमुचे टाळी टाळी. जीवन, लिंग ब्रह्म सनातन, लिंग ब्रह्म सनातन, लिंग ब्रह्म सनातन. लिंगामुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन, ब्रह्म सनातन, ब्रह्म सनातन, ब्रह्म सनातन. लिंग ब्रह्म सनातन. लिंग ब्रह्म आहे, लिंग सनातन तत्व आहे. लिंग जीवनाची कळा आहे, लिंग ऐश्वर्य आहे, लिंग समग्रता आहे, लिंग ज्ञान आहे, लिंग श्री आहे, लिंग वैराग्य आहे. आणि म्हणून ते ब्रह्म सनातन आहे. असं असणारं लिंग ज्यावेळी आपण धारण करतो त्यावेळी आपल्या जीवनाला आनंद वेगळा प्राप्त होतो. हे आमचं तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान साहित्याच्या रूपामध्ये ज्यांनी मांडलं त्यांना आम्ही संत म्हणतो. त्यांना आम्ही संत म्हणतो. लक्षात ठेवा, संतांनी वापरलेली भाषा किती सुंदर आहे बघा. तशी मराठी भाषा अत्यंत गोड आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताहूनही पैजा जिंके. आणि म्हणून ती अक्षरं मिळवली पाहिजेत. पण अक्षरं आपण कशाची मिळवतो? वाद करण्याची, भांडण करण्याची. पण तसले अक्षरं मिळवू नयेत. गोडी वाढली पाहिजे जीवनामध्ये, आनंद वाढला पाहिजे. कारण की ते तत्वाचं स्वरूप आहे. आनंद भवती, आनंद ब्रह्म भवती. ते ब्रह्मरूप तत्व आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून त्या आनंद स्वरूपाला जाणायचं असेल तर लक्षात ठेवा, जाळ आणि जाळ याच्यामध्ये शब्द कोणते आहेत? जाळ आणि जाळ. शब्द तेच आहेत, पण भाव, पण अर्थ
हा जो आनंद आहे फक्त मराठीत मिळू शकतो. शिवहर. आणि म्हणून वाल्मिकी ज्यावेळी वाल्या कोळी अवस्थेमध्ये होते, संत भेट झाली आणि संतांनी सांगितलं, अरे हे काही करू नको, तरुण जाण्याचा उपाय काहीतरी शोध. वाल्मिकींनी विचारलं काय करू? संतांनी सांगितलं राम शब्दाचा उच्चार कर. काय सांगितलं? राम शब्दाचा उच्चार कर. वाल्मिकीला राम शब्द उच्चार करता आला नाही. राम 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 मरा मरा करता करता शेवटी काय म्हटला? राम म्हटला. आणि याची ताकद एवढी मोठी झाली की केले रामायण. केले रामायण रामायणी केले रामायण कोणाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामानी कोणाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामानी कोणाची कीर्ती वाढली गहन कोणाची कीर्ती वाढली गहन कोणाची कीर्ती वाढली गहन कोलियाची कीर्ती वाढली गहन कोलियाची कीर्ती वाढली गहन कोलियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण. रामा रामा आधी राम जन्माआधी रामायण लिहिलं आणि त्या रामायणाला आम्ही साहित्य म्हणतो. त्या रामायणाला आम्ही साहित्य म्हणतो. महाभारताला साहित्य म्हणतो. शिवपुराणाला साहित्य म्हणावं, लिंगपुराणाला साहित्य म्हणावं, पद्मपुराणाला साहित्य म्हणावं. आणि या साहित्यातून मिळतं काय? व्यासजींना विचारू आपण. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. सांगितलं 18 पुराणं वाचू नका, साहित्य वाचण्याची गरज नाही, पण त्याचं सार घेऊन जा. काय सार? परपीडा करू नका. काया वाचा मनसा परपीडा होऊ नये. पुण्य व्हावं. पापाय परपीडनम. आणि काया वाचा मनसा पाप सुद्धा होऊ नये. मग काय व्हावं? परोपकार व्हावा. कसा परोपकार व्हावा? ज्यांनी साहित्य लिहिलं त्यांनी सांगितलं परोपकार कसा असावा. परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुग्धन्ति दुग्धाः परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय विचरन्ति संताः. अरे परोपकारासाठी विचरण म्हणजे फिरत असतात संत. आणि म्हणून एक वाक्य सांगितलेलं आहे, रमता जोगी आणि बहता पाणी. पाणी वाहणारं असेल तर प्यावं, साठलेलं पाणी पिलं 100% संध्याकाळी दवाखाना. आहे की नाही? आणि फिरणारा साधू जर भेटला तर निश्चित आनंद आहे. साधू थांबला त्याची प्रगती संपली, पाणी थांबलं त्याची शुद्धता संपली. हे जसं सत्य आहे तसा साधूचा स्वभाव परोपकार आहे आणि पाण्याचा स्वभाव वाहन आहे. शिवाय 2 तत्वाचा आपण विचार केलेला आहे, तत्वज्ञान आणि साहित्य. तिसरा विचार सांगितला कला असावी. कला बघा आमचा केदार सुगावे, बघा आमचा लहू आणि कुश. लहू आणि कुशच आहे ते. 2 कलाकार आहेत, लक्षात ठेवा. असं एका ठिकाणी सांगितलेलं आहे, कला आणि साहित्य विहीन व्यक्ती, लक्ष द्या, कला आणि साहित्य विहीन व्यक्ती विंचू आहे पण नांगी नसलेला. ज्याच्याजवळ कला नाही, ज्याच्याजवळ साहित्य नाही, त्याचं जीवन विंचवासारखं आहे, फक्त नांगी नाही त्याला. आहे की नाही? लवकर नांगी. आणि म्हणून कधी कधी बघा
आकारावर आणि ह्याच्यावर जाऊ नये. बऱ्याच ठिकाणी कधी कधी आम्हाला प्रसंग असा येतो, मोठमोठ्या कीर्तनकारामध्ये कीर्तन करण्याची कधी कधी वेळ येते आणि त्यावेळी गेलो आम्ही त्या ठिकाणी, आमच्याकडे बघितलं की असं बघतात. मग आम्ही त्यांना म्हणतो, अरे विंचू लहान असला काय आणि मोठा असला काय, दणका मात्र तेवढाच आहे. तसं तुम्ही म्हणाले काय की आता लहू म्हणजे लहान, तो लहान असला तर त्याचा हात लहान नाही बरं, त्याची कला लय मोठी आहे, मी ऐकलेली आहे. साहित्य कला विहीनस्य, ज्याच्याजवळ साहित्य आणि कला नाही त्याचं जीवन विंचू नांगी नसलेल्या विंचवासारखं आहे. आणि म्हणून आपलं भाग्य आहे, आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे की असे कलाकार आपल्याला भेटलेले आहेत. शिवहर 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 शिवहर. तीन तत्व पाहिली आपण. चौथं तत्व आहे सदाचार. सदाचार अत्यंत महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? भगवान सिद्धेश्वराला विचारलं की तुम्हाला प्रिय काय आहे, तर सांगितलेलं आहे सदाचार प्रिय शंभो सदाचारेन पूज्यते. भगवान शंकराला सदाचार प्रिय आहे. महात्मा बसवेश्वरांना विचारा की भगवान शंकरांना प्रिय काय आहे, तर भगवान महात्मा बसवेश्वर सांगतात, सदाचारवे स्वर्गाहा अनाचारवे नरकाहा. भगवान शंकराला सदाचार प्रिय आहे कारण तो स्वर्गाचं दार उघडतो. भगवान शंकराला अनाचार प्रिय नाही कारण तो नरकाचं द्वार उघडतो. आणि म्हणून भगवान शंकराला प्रिय काय आहे? सदाचार आहे. पुढे जाऊन सांगितलं महात्मा बसवेश्वरांना प्रिय काय आहे. हे जसं सदाचार आहे तसं मन्मथ माऊलींना प्रिय काय आहे? वाढो लोकी सदाचार सद्विद्येचा परिवार ओहो सर्वत्र प्रसाद आवडे. प्रसादच लिहिला कशावर? सदाचारावर. मग महात्मा बसवेश्वरांना प्रिय सदाचार आहे, जगज्योती बसवेश्वरांना सदाचार प्रिय आहे, भगवान शंकरांना सदाचार प्रिय आहे. आणि आपल्याला सुद्धा तो सदाचार प्रिय झाला की आपण भगवंताला प्रिय होतो. शिवहर 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 शिवहर. पण सदाचार बोलायला सोपं आहे बरं, आत्मसात करायला मात्र अवघड आहे. बोलणी बोलता गोड वाटे आणि करणी करता बोलत नाही मी. आणि म्हणून लक्षात ठेवा, गोष्टी काही बोलायला सोप्या वाटतात पण करण्यासाठी अत्यंत कठीण आहेत. आणि म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे सदाचार कसा आहे पहा. पूर्वी कसं होतं, घरामध्ये एकच आरसा असायचा. आता बेसिनला वेगळा, बाथरूममध्ये वेगळा, देवघरात वेगळा, बेडरूममध्ये वेगळा, गाडीत वेगळा, पाकिटात वेगळा. किती आरसे आहेत. मोबाईलमध्ये वेगळा. जिकडं बघल तिकडं दर्पणच दर्पण झालेलं आहे, तरी सुद्धा रूप सुंदर होईना महाराज. पण पूर्वीच्या काळामध्ये एकच आरसा असायचा आणि तोही एखाद्याच्या घरीच असायचा आणि कधीतरी बघायची. आणि पूर्वीची काळातली गोष्ट आहे, त्या घरातल्या मातेनं आरसा बघण्यासाठी घेतला आणि आरशामध्ये काही तोंडच दिसेना आणि ती पुटपुटू लागली. म्हणले आरसा खराब आहे, कोणत्या कंपनीचा आहे, कोण याचा मालक आहे, त्याच्या नावानं खडे फोडू लागली. म्हणले याच्यामध्ये रूपच दिसत नाही. तितक्यात तिचा नवरा आला. काय झालं म्हणले पुटपुटायला. आधीच घरात काय अशांती कमी आहे काय म्हणले. म्हणले काय नाही म्हणले, हे आरशामध्ये रूपच दिसत नाही. ते म्हणले इकडं आण. त्यांनी बघितलं, त्याच्यावर कण साठले होते, त्याला धूळ म्हणतो आपण. ती धूळ त्यांनी बाजूला काढली आणि तिच्या हातामध्ये आरसा दिला आणि मग तिला स्वच्छ रूप दिसलं आणि म्हणली किती सुंदर रूप आहे, रूप सगुण सुंदर. ती म्हणले अगोदर दिसलं नाही, मग आता कसं काय दिसलं. त्याला कारण आहे, अगोदर आपल्या अंतःकरण हृदयरूपी आरशावर अनाचाराचे कण साठलेले आहेत, दुराचाराचे कण साठलेले आहेत.
त्या अनाचाराचे दुराचाराचे कण काढण्याकरता एखादा गुरु भेटावा लागतो. आणि म्हणून म्हणलेलं आहे पती हाच परमेश्वर. आहे की नाही? आणि असा गुरु भेटला की ते कण निघतात आणि त्या कणाला आम्ही मल विक्षेप आणि आवरण म्हणतो. आमच्याकडे त्याला आनव माया आणि कार्मिक मल म्हणतात. आणि ते कण निघून गेले की आम्हाला स्वच्छ असणारा सुख देणारा शंकर दिसतो. अभंगाचा सुख देईल शंकरा, सुख देईल शंकरा, सुख देईल शंकरा, सुख देईल शंकरा. सुख देईल शंकर, 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 सुख देईल सुख देईल शंकर. करा पूजा केर पूजा, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर, सुख केर पूजा, सुख देईल शंकर, करा पूजन लवकर. लवकर म्हणजे काय? लवकर म्हणजे सुचिरभूत न होता का? लवकर शब्दाचा अर्थ आहे जागृत. जागृत होऊन आपण केलं पाहिजे. आपण जे करतो ना त्याबद्दलची माहिती आपल्याला असावी, माहितीचा अधिकार असावा. आपण मतदान करतो माहितीचा अधिकार घेऊन की नोट बघून? म्हणजे माहितीचा अधिकार, कुणाची नोट जास्त येते असा अधिकार आपण बघतो. पण असं करू नये, यानं लोकशाही मरून जाणार आहे. असं सांगितलेलं आहे, न्याय जर मागून मिळत नसेल तर वाजवून मिळवावा. छत्रपतींना काही धर्म कळाला नाही, संभाजीराजांना काही धर्म कळाला नाही. बुध दर्शन नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिणं, तो ग्रंथ आजच्या 70 वर्षाच्या विद्वान माणसाला कळत नाही. असा असणारा बुधदर्शन नावाचा ग्रंथ तो वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. असे संभाजी महाराज उकळलेलं तेल त्यांच्या अंगावर टाकून सुहीनं त्यांच्या अंगावली कातडी बाजूला केली जात होती. आणि एकदा म्हणाले, त्यांचे दुश्मन काय म्हणायचे, एकदा मी हिंदू नाही म्हणायचे. पण त्यानं म्हणलं नाही. आणि आपण कुणाचं रक्त आहे आपल्यात?
आणि म्हणून कुठंतरी आपण जागे झालो पाहिजे. आणि ही जर जागृतता तुमच्या आमच्यामध्ये आली नाही तर येणारा काळ फार वेळ नाहीये, पुन्हा गुलाम होणार आहोत आपण. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, म्हणून वैराग्यमूर्ती शिवशंकर महाराज म्हणतात, सुख देईल शंकर करा पूजन लवकर. पूजनाची तयारी करा, सुख देण्यासाठी शंकर आलेला आहे. पण त्या शंकराला पाहण्यासाठी दृष्टी आहे का आपली? आपली दृष्टी कशामध्ये अडकलेली आहे? आपली दृष्टी विषयामध्ये अडकलेली आहे. आपलं हृदय विषयामध्ये अडकलेले आहेत. आपले हात बंधनाखाली अडकलेले आहेत. एकाला सांगितलं, अरे राष्ट्रहितासाठी, देव देश आणि धर्महितासाठी आपला हक्क बजाव, आपल्या हक्काचं मत दे. तो म्हणाला, महाराज आमचे हात अडकले. तो एक दुःखी माणूस होता आणि माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, महाराज मला खूप दुःख आहे आणि कृपा करा माझ्यावर की माझं एवढं दुःख घालवा. त्याच्या दुःखाचं मूळ शोधलं महाराजांनी आणि महाराजांच्या लक्षात आलं की याच्या दुःखाचं मूळ म्हणजे या व्यक्तीनं दुःखाला धरून बसलेला. काय म्हणत होता तो महाराज? महाराज या माईक पासून मला सोडवा, महाराज या माईक पासून मला सोडवा. महाराजांनी उपदेश दिला, अरे खूप सोपा उपाय आहे. काय उपाय आहे? फक्त मूठ सोड म्हणले. काय म्हणले? फक्त मूठ सोड, माईक तुझ्यापासून लांब गेला, दुःख तुझ्यापासून दूर गेलं. आपण मूठ सोडायला तयार आहोत का? आणि हे मूठ सोडवण्याचं तत्वज्ञान जे देतात त्यांना आम्ही संत म्हणतो, त्यांना आम्ही शंकर म्हणतो. शिवहर करा पूजन लवकर, करा पूजन लवकर. पूजन करायचं आहे, मग विभूती आणावी. पूजन करायचं आहे, बिल्वपत्र आणावं, अक्षता आणाव्या, धूप आणावा, नैवेद्य आणावा. गंगेचं, यमुनेचे व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलिस्मिन सन्निधिम करू. 5 ते 10 गंगेचं पाणी आणावं. आणि एवढं सर्व आणून शेवटी चूक झाली तर क्षमा मागावी. क्षमया धरित्री, देवाचं स्वरूप आहे क्षमा. आणि मग याला पूजा म्हणतात का? अहो ही पूजा आहे, ही भौतिक पूजा आहे. पण या अभंगाच्या माध्यमातून ही पूजा सांगितली नाही. सुख देईल शंकर करा पूजन लवकर. पूजा करण्यासाठी देवानं जन्म देताना आपल्याजवळ 3 साधनं दिलेली आहेत. कोणकोणती? काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे तोंड आणि इंद्रिय. लक्षात आलं का? झोपले काय माग? देवाची पूजा करण्यासाठी देवानं जन्मतः आपल्याला 3 साधनं दिलेली आहेत. कोणकोणती सांगा, आवाज येऊ दे. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे तोंड आणि इंद्रिय म्हणजे आपण ज्यानं कार्य करतो, भोग भोगतो, त्याला इंद्रिय म्हणावं. या तिघांनी पूजा करावी. आता पहिल्यांदा काय सांगितलं? काया. आणि म्हणून मी अभंग सोडवताना पहिल्यांदा सांगितलं काया म्हणजे शरीर. आणि शरीर पवित्र करायचं असेल तर मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. शरीराची पूजा झाली, मुखातून नाम आलं की तुमचं देह पवित्र झाला. आता पुढे जाऊन काय सांगितलं? काया वाचा. वाचा म्हणजे काय? वैखरी आहे. वैखरीला काय म्हणतात? वाचा म्हणतात. आणि त्या वाचेतून काय निघावं? सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायात न प्रमादितव्यम. सत्य बोलावं, धर्मानं वागावं. स्वाध्याय म्हणजे अभ्यास करत असताना आळस, प्रमाद, निद्रा करू नये असं सांगितलं. ह्याला काय म्हणावं? वैखरीचं बळ आहे. हा, एक साधू होते, साधू, त्यांचं नाव माझ्या लक्षात येईना. आणि ते आपल्या पत्नीच्या मांडीवर झोपले होते. आणि पत्नीनं पाहिलं सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि माझ्या पतीची संध्या चुकते आणि माझ्या पतीला उठवलं पाहिजे. आणि म्हणून तिनं पतीला उठवलं. उठा म्हणले, संध्येची वेळ झाली. त्यानं हातामध्ये पाणी घेतलं,
सूर्याकडे बघितलं आणि त्या सूर्याला शाप दिला. तुझी मजा आलाय का म्हणले, मी उठण्या अगोदर तू अस्ताला जातो. अहो महाराज, सूर्य थांबला. ही साधूची तपशक्ती आहे, ही साधूची जपशक्ती आहे, ही साधूची ज्ञानशक्ती आहे. आणि त्याकरता काय करावं लागतं? करा पूजन लवकर. त्याकरता पूजा करावी लागते. आणि त्यामध्ये आलं काया वाचा मनसा. मनानं आपण पूजा करतो का हो? आपल्या हातावर इष्टलिंग असतो आणि आपलं मन गॅसवरल्या चहावर. आपल्या हातामध्ये इष्टलिंग असतं, आपलं मन धुऱ्यावर. हळद कुणी चोरली तर नसेल, कापूस कुणी वेचला तर नसेल, कॅनलचं पाणी आपल्या शेतात कुणी सोडून तर दिलं नसेल. आपल्या मनामध्ये पूजा करताना नाना प्रकारचे विचार येतात, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? कधी कधी वेगळा वेगळाही विचार येतो. आणि म्हणून हे विचार येता कामा नये. जर भगवंताकडनं सुख हवाय, सुख देईल शंकर, करा पूजन लवकर. पूजन करा म्हणजे काया वाचा मनसा यांनी पूजा आपण केली पाहिजे, तर सुख मिळणार आहे. ही बाह्य पूजा काही कामाची नाही. शिवहर शिवहर आणि म्हणून मनसा मनानं पूजा करावी. यदिसा ललना वसती हृदये क्व जपक क्व तपक का समाधी गतीही. आपल्या हृदयामध्ये जर विषय असतील तर कोणता जप, कोणतं तप आणि कोणती पूजा महाराज काही आम्हाला जमत नाही. आता 11 वाजून गेलेत, तुमचं सगळं आमच्या डोक्याच्या वरनं चाललंय म्हणले, है की नाही? पण डोक्याच्या वरनं जरी गेलं तर कधीतरी खाली येईल, म्हणून वरनं जावं लागतं, है की नाही? कधीतरी खाली येईल. ते खाली येणार नाही अशातली गोष्ट नाही, पण ती आणण्याची ताकद आपल्याजवळ असावी लागते. लहानपणी मला सुद्धा म्हणायला कठीण वाटायचं. लहानपणी मला सुद्धा ज्ञ म्हणायला कठीण वाटायचं. पण ज्यावेळी गुरुकृपा झाली, ज्यावेळी शास्त्रकृपा झाली, त्यावेळी मला कळालं आणि ज्ञ एकत्रित केलं की आज्ञ तयार होतं. आणि तो आज्ञ समाजामधला पहिला मी आहे की नाही? आणि या आज्ञाला उत्तम गती प्राप्त करण्यासाठी शास्त्र संगती पाहिजे, गुरुसंगती पाहिजे. आणि म्हणून गुरुसंगती, शास्त्र संगती भेटली की परिणाम काय होतो? आज्ञगता, आज्ञजना उत्तम गती. उत्तम गती प्राप्त करायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? शास्त्र संगती करावी लागणार आहे. आणि ती शास्त्र संगती म्हणजे करा पूजन लवकर. शिवहर मला सांगा, तुमच्या शेतामध्ये छोटंसं रोपटं आहे, ते वाकलेलं आहे. आणि मी सांगितलं की शेतकरी दादा त्याला आत्ताच सरळ कर, पुन्हा अवघड होईल. तो म्हणला अहो अजून तर दुधाचे दात आहेत म्हणला या झाडाचे. अजून दुधाचे दात पडू देत, मग आपण याला सरळ करू. दुधाचे दात गेले महाराज, लग्न झालं, पुन्हा त्याला सांगितलं अरे आता तर सरळ कर. आणि मग सरळ करायला गेला तर ते मोडलं महाराज, पण ते काय सरळ झालं नाही. आपण काय करतो? परमार्थ करायचं म्हणलं तर काय विचार करतो? केस पांढरी झाली म्हणजे परमार्थ करावा. दातांनी चावायला येईना असं कळू लागलं की परमार्थ करावा. पायानं शेताकडे जाता येईना, मग काय करावं? परमार्थ करावा, आहे की नाही? आपण परमार्थ कसा करायचा निवडलाय पहा. पण परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, येथे पोटी व्हावा अनुताप. इथं अनुताप असावा लागतो. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तरुणा भाग्यवंता, तरुणांनी परमार्थ केला पाहिजे. मला सांगा, याचा अर्थ म्हाताऱ्या लोकांनी किंवा वयोवृद्ध लोकांनी परमार्थ करू नये अशातला अर्थ नाही. लक्षात घ्या, नाही तर विपरीत अर्थ काढाल. विपरीत अर्थ काढायची गरज नाही. मला सांगायचं काय, पुढल्या टप्प्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. जर लहानपणी देवाचं नाव मुखामध्ये असेल तर अंतकाळी मुखामध्ये काय राहील? योगे नांते तनुत्यजाम. कलेवर म्हणजे देह ठेवत असताना देवाचं नाव मुखामध्ये यावं असं शास्त्र सांगतं. पण शेवटच्या क्षणी मुखामध्ये नाव येण्यासाठी पहिल्या क्षणाला देवाचं नाव असावं लागतं. ज्याचा पहिला क्षण विषयामध्ये गेला, ज्याचा पहिला क्षण खेळण्यामध्ये गेला,
ज्याचा पहिला क्षण तारुण्यामध्ये गेला, म्हातारपण चिंतेमध्ये गेलं, त्याचा शेवटचा क्षण देवाच्या नावामध्ये जाईल का हो? निश्चित जाणार नाही. आणि म्हणून शेवटचा क्षण देवाच्या नामामध्ये जातोय, याचा अर्थ पहिला क्षण देवाच्या नामामध्ये गेलेला आहे. शिवहर शिव हरे शिव हरे शिव हरा आणि म्हणून सावध केलेलं आहे. सावध काय सावध केलेलं आहे बघा. शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे कसं करावं. भगवान शंकराची पूजा कशी करावी सांगितलं. काय सांगितलं? शतम विहाय भोक्तव्यम, सहस्त्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटीम त्यक्त्वा शिवम यजेत. शिवपूजा करायची असेल तर 1 कोटी कामं बाजूला ठेवा. लक्षम विहाय दातव्यम, एखादा भिक्षुक दारासमोर आला असेल, भवते भिक्षाम देई म्हणत असेल, तर त्याला अगोदर भिक्षा द्या. कारण तो भिक्षा मागायला येत नाही, तो सांगायला येतो, तो आठवण करायला येतो, मी दिलं नाही म्हणून यावर्षी असा आहे. आणि म्हणून पट्टी मागायला आल्यावर देत जा. म्हणू नका मांजर आडवी गेली. मी म्हणतो मांजर आडवी गेली तर दत्ता काम होईल, पण माणूस आडवा जाऊ नये. आहे की नाही? माणूस आडवा जाऊ नये माणसाच्या. आपला विषयही तो नाही. मला सांगायचं काय पहा. लक्ष्यम विहाय दातव्यम, लक्ष काम सोडा पण दान करा. का दान करा? हातानं दगडही मारू शकतो, हातानं गोळीही घालू शकतो, हातानं तोपही उडवू शकतो, हातानं आतंकवादी बनून एखादं शहर बॉम्ब लावून उडवूही शकतो. पण याचा परिणाम शेवटी काय होणार आहे? नरक यातना किंवा फाशीवर जाणार आहे. पण याच हाताने लक्ष्यम विहाय दातव्यम, जर दान दिलं तर काय होणार आहे? स्वर्गाची दारं उघडणार आहे. शिवहर शिव आणि म्हणून गृहस्थी धर्म खूप महान आहे. असं सांगितले, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, मिष्टान्न पानम ग्रहे, साधो संत मुपासते ही सततम, धन्यो गृहस्थाश्रमा, धन्यो गृहस्थाश्रमा. कारेगाव नगरीमधील समाज अत्यंत पुण्यवान आहे. त्याच्या पाठीमागचं कारण आहे, साधू संतांचं पूजन या निमित्तानं झालं, अतिथींचं पूजन या निमित्तानं झालं. या निमित्तानं छत्रपती शिवाजीराय, जगज्योती महात्मा बसवेश्वर, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य आणि सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय. सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय. सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय. घेता कार्य सिद्ध होय. सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय. धरावे ते पाय वेगी प्रेमे, धरावे ते पाय वेगी प्रेमे, धरावे ते पाय धरावे ते पाय के प्रेमे. सिद्ध दया घन, सिद्ध दया घन, सिद्ध दया घन, करी रे पावन पतितासे. सिद्ध दया करा, सिद्ध दया करे, सिद्ध दया करा, करी रे पावन पतितासे. क्या बात आहे. सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय. कार्यसिद्धीला जायचं असेल तर एकदा सिद्धेश्वराचं दर्शन घ्या आणि मग विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करावं, शेतकऱ्यानं धान्य प्राप्त करावं, व्यापाऱ्यांनी धन प्राप्त करावं. फक्त सिद्ध नाव घ्यायला पाहिजे. सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय, हे सिद्ध प्रमाण आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे तत्वज्ञान, म्हणून सांगितलेलं आहे साहित्य, म्हणून सांगितलेली आहे कला, आणि म्हणून सांगितलेलं आहे सदाचार, आणि शेवटी येतो आता इतिहास.
आमचा देव किती पुराण आहे. सुख देईल शंकर. प्रश्न केला, अहो भगवान शंकर सुख देतोय मान्य आहे, पण तो किती जुना आहे. आमच्या देवाचा अंत पाहायला कोणी जाऊ नये, कारण संतांचं प्रमाण आहे, जईचा शिव तहीचा शिवाचार, नवा म्हणती ते पामर. आमचा इतिहास किती मोठा आहे बघा. आणि म्हणून धर्मस्थापना यानं केली, धर्मस्थापना त्यांनी केली, असं थोटांड समाजामध्ये मांडायची गरज नाही. आपल्या धर्माचा मुख्य अधिपती भगवान शंकर आहे. तिथून आलेली ही परंपरा आहे. आणि मग त्या परंपरेमध्ये सर्व आले, पंचाचार्य आले, शरण परंपरा आली, गुरु परंपरा आली, सर्वच परंपरा आले. पण या सर्वांचं अधिष्ठान काय आहे? भगवान शिव. भगवान शंकर आहे. शंकर म्हणजे कोण हो? तुमच्या भाषेमध्ये शंकर कुणाला म्हणता? तर शंकर कुणाला म्हणावं? शम करोती पापम इति शंकरहा. पापाचं शमन आणि ज्ञानाची वाढ जिथून होते तो शंकर आहे. पतन जिथं नष्ट होतं तिथं शंकर आहे. आणि म्हणून सांगितलं शम करोती पापम इति शंकरहा. पापाचं शमन करणाऱ्याला आम्ही शंकर म्हणतो. आणि त्या शंकराचा इतिहास काय आहे? सौराष्ट्रे सोमनाथंच. फक्त एकाच सांगतो तुम्हाला. सौराष्ट्र म्हणजे कुठे येते हो? गुजरातमध्ये येतं. तुम्हाला माहिती आहे भारताचा शोध कुणी लावला महाराज? इतिहासामध्ये 4थीला 5वीला 6वीला आपल्याला शिकवलं जात होतं. वास्को दी गामा. हे सत्य आहे की असत्य? असत्य आहे महाराज. खोटा इतिहास शिकवला जात होता आपल्याला. वास्को दी गामानं भारताचा शोध लावला नाही. वास्को दी गामानं सोरटी सोमनाथला 17 वेळा लुटलं. वास्को दी गामा म्हणजे कोलंबसचा सर्वात मोठा चोर. आणि तो चोर कोलंबसला लुटू लागला म्हणून तिथल्या धर्मगुरूंनी त्याला बोलवलं आणि सांगितलं, अरे आपल्या राष्ट्राला आणि आपल्या धर्मातल्या लोकांना जर लुटशील तर दरिद्रता कुणाला प्राप्त होईल? आपल्याच राष्ट्राला आणि आपल्याच धर्मातल्या लोकांना. म्हणून तू असं करू नको, तू परराष्ट्रांना लूट. तुला चोरी करायचीच आहे ना, तर तू परराष्ट्रांना लूट, परधर्मीयांना लूट आणि ते धन घेऊन ये म्हणले. आणि मग वास्को दी गामा पहिल्यांदा आला कुठं? भारतामध्ये. कशाला? चोरी करण्यासाठी. आणि आमच्या शहाण्यांनी काय लिहिलं? आमच्या शहाण्यांनी काय सांगितलं आपल्याला? वास्को दी गामानं भारताचा शोध लावला. किती मूर्खता आहे. आता शोध लावला म्हणल्यावर त्याच्या पुतळ्याला आपण हार घालणार नाही का? बल्कि त्याच्या पुतळ्याला हार कोणता घालायला पाहिजे? 17 वेळा लुटलं महाराज. आणि एका लुटीला 17 टन 17 तोळे नव महाराज. ऐकू येतंय की? माग 1 तोळा दिलं तर आपण खुश, पण 17 टन म्हणजे जोक आहे का? एका वेळेला 17 टन सोनं होतं. असं किती टन सोनं लुटलं त्यानं? 17 वेळेला लुटलं. एवढी चोरी केली कोणी? आमच्या भगवान शंकराचं शृंगार बघा. हे कशाहून आठवलं मला? इथं येत असताना हे लावलं होतं. मला वाटलं मला काय आज नवरदेवच केलं काय की याने. आहे की नाही? असं वाटलं. म्हणजे मी प्रत्येक लग्नामध्ये बघतो असं. आज माझ्यासोबत झालं. माग पुढं तरी मी बघितलं. आज तो विनोदाचा विषय सोडून द्या. मला सांगायचं आहे भगवान शंकर किती शृंगारिक आहेत पहा. भगवान शंकराच्या जवळ किती सोनं आहे? सुख देईल शंकर. बाह्य जे दिसणारं सोनं आहे ते वास्को दी गामानं लुटलं 17 वेळा. तरी सुद्धा संपलं नाही महाराज. अजूनही सोनं खूप आहे तिथं. एवढा देव आमचा काय आहे? भौतिकरित्या सुंदर आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात सत्यम शिवम सुंदरम. तो देव कसा आहे? सत्य आहे, सुंदर आहे, ज्ञानरूप आहे, भक्तिरूप आहे, वैराग्य रूप आहे. त्यानं वैराग्य धारण केलं तर स्मशानामध्ये जाऊन बसतो. आणि त्यानं शृंगार धारण केला तर सौराष्ट्रे सोमनाथंच. एवढा मोठा देव आहे. सामान्य देव नाही. आपण आपल्या भावाच्या, आपल्या भावकीच्या, आपल्या गावकऱ्यांच्या लग्नात नाचतो. मोठी गोष्ट नाही. आमच्या देवाच्या लग्नात भूत वेताळ नाचती
आणि हर्ष होती उमापती. भूत नाचायला येतात, वेताळ नाचायला येतात. आम्ही भूत म्हणलं तर पोरग घरातलं झोपना. अहो भूत राहू दे. एका घरामध्ये परवा आप्पा जाण्याचा योग आला. त्या घरामध्ये लहान मूल होतं, झोपता झोपना. मला सकाळी कार्यक्रम काय करावं बाबा, किरकिरी. जाऊ दे म्हणलं, शेवटी मूल आहे ते आणि बाळाचं बल आहे. बालानाम रोदनम बलम. बाळाचं बल रडण्यामध्ये आहे. आणि शेवटी त्याच्या आजीनं उपाय काढला, बाळा झोप नाही तर बुवा येईल. काय म्हणली ती? सगळे उपाय केले. मोबाईल दिला, रडणं थांबना. दूध दिलं, रडणं थांबना. बाहेर फिरवलं, रडणं थांबना. खेळणं आणली, रडणं थांबना. आणि शेवटी बुवा येईल म्हणल्या ते झोपलं. तेव्हा मी विचार केला, ते सगळं मी बघत होतो. तेव्हा मी विचार केला, कीर्तनात आल्यावर लोक का झोपतात? कारण आईनं लहानपणीच तिच्या कानात सांगितले, झोप नाही तर बुवा येईल. आता बुवा बघितला, झोपले. म्हणजे सांगायचं काय, लहानपणी आई मुलाच्या कानामध्ये जो मंत्र देते तसाच मुलगा घडतो. शिवहर. मुळामध्ये रावण वाईट नव्हता, रावणाची आई वाईट होती. रावणाची आई रावणाला सांगायची, अरे तुझ्या कुळावर अत्याचार केला कुणी? या देवतांनी. अरे तुझ्या कुळाला नेहमी पाण्यामध्ये बघतात, कोण? हे देव. आणि म्हणून यांचा बदला घ्यायचा आहे आपल्याला. हे लहानपणी कथा सांगायची. कोण? ती आई. कुणाला? रावणाला. म्हणून रावण तसा झाला, नाहीतर रावणासारखा शिवभक्त नाही. शिवहर. आणि अशी भक्ती करा देह आहे तोपर्यंत, नाही तर तो कधी जाणार कळणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. नाही देहाचा भरवसा, 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 नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा येईल. नाही देहाचा भरवसा, 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 नाही देहाचा भरवसा. नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, येईल नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा, हे कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, हे कैसा, हे कैसा. नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. कोण दिवस कसा येणार माहित आहे का? आणि देहाचा भरवसा नाही. देह म्हणजे हातातलं काचेचं कंकण आहे, ते कधी फुटेल कळतं का? दरवर्षी माहेरी जाते आणि हात भरून आणते, तरी सुद्धा दुसऱ्या वर्षी माहेरी जाताना हात रिकामाच. काम करताना काही ना काही करताना ते कंकण काय होतं? फुटतं. तसा हा देह आहे, तर कधी फुटणार? क्षणभंगुर आहे. देह म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे. पाण्याच्या बुडबुड्याचं अस्तित्व किती आहे? क्षणिक आहे, क्षणिक. आणि म्हणून सावध व्हा, कोण दिवस येईल कैसा. देह म्हणजे काचेचं भांड आहे, ते कधी फुटल कळणार नाही. देह म्हणजे त्याला कुठेही ठेवू नका. ग्रास गिळीचा नाही हाती, ग्रास गिळीचा नाही हाती, ग्रास गिळीचा
आणि म्हणून देह क्षणिक आहे आणि म्हणून सावध राहा. देह म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे आणि म्हणून त्याला कुठंही वाया घालवू नका. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्वांना वाटते माझ्याजवळ फॅन असावा, माझ्याजवळ कूलर असावे, माझ्याजवळ AC असावं, मला प्यायला भेटलं तर थंड पाणी भेटावं, सगळ्यांना वाटते ना. मग आपल्याला वाटते माणूस असून, तर मग छोट्या छोट्या प्राण्यांना का वाटणार नाही? त्यांच्यासाठी सुद्धा घराच्या बाहेर पाणी ठेवावं. कारण कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. मला सांगा, आपल्याला सुख भेटते म्हणून आपण कुठंही बसू नये. लक्षात घ्या. मला सांगायचं काय आहे पहा, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मला थंड मिळावं म्हणून बेडकीने विचार काय केला, जगामध्ये थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर नाही म्हणली बेडकी. मी आश्चर्य केलं, बेडकीला कळतं थंड हवेचं ठिकाण, आपल्याला कळना. आणि मग बेडकीला विचारलं थंड हवेचं ठिकाण, बेडकी म्हणली थांबा मी दाखवते. बेडकी गेली आणि सापाच्या मुखामध्ये जाऊन बसली. कुठं बसली? सापाच्या मुखामध्ये. जगामध्ये सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे? सापाचं मुख. मला माहित आहे सापाचं मुख थंड आहे, पण तिथं विश्रांती आहे का? तिथं काळ आहे महाराज. हां, आणि म्हणून काळाच्या ठिकाणी विश्रांती घेऊ नये, आणि घ्यायचीच असेल तर त्या काळाला प्रश्न विचारण्यासाठी नचिकेता व्हावं लागतं. शिवहर. आणि म्हणून कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. देह म्हणजे काय? देह म्हणजे काय? पंचभूतांचा, पंचभूतांचा देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हा देह नामशक्तीतून तयार झालेला आहे. नाम म्हणजे पंचाक्षरी मंत्र, न म शिवाय. किती अक्षर आहेत? 5. 5 अक्षरातून 5 तत्व जन्माला आली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. 5 तत्वातून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, पंच उपप्राण, अंतःकरण चतुष्टय म्हणजे सूक्ष्म शरीर. आणि या पंचाक्षरी मंत्राला प्रणव म्हणजे ओम, आणि तो ओम म्हणजे हृदयातलं आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वाच्या प्रचितीसाठी गुरु आपल्या समोर आले आणि आपल्या हातामध्ये इष्टलिंग दिला आणि सांगितलं. काय सांगितलं? हातावरी लिंग तुला भीती कुणाची, सोड आता सोड कल्पना ही मनाची. आणि अंगावरी किंवा हातावरी लिंग तुला भीती कुणाची. आपल्याला भीती नसली पाहिजे, पण आपल्याला भीती आहे कुणाची? यमाची. आणि ती भीती घालवायची असेल तर काय करा? अभंगाचं शेवटचं. लक्ष्मण म्हणे गे नाम, लक्ष्मण म्हणे गे नाम.